भारत अमेरिका व्यापार कराराच्या विरोधात मुंबई युवक काँग्रेस आक्रमक झालेला आहे आणि मुंबईच्या MRCC कार्यालयाच्या बाहेर त्यांनी आता ठिय्या आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतो। या ठिकाणी राहुल गांधी यांचा एक बॅनर लावण्यात आलेला आहे आणि न्याय सत्याग्रह असे याला नाव देण्यात आलेलं आहे। त्यासोबतच कॉम्प्रोमाइज PM असा बॅनरवर उल्लेख आहे आणि अँटी इंडिया US ट्रेड डीलच्या विरोधात हे आंदोलन आहे। त्यासोबतच इंडियानं जी गोपनीय माहिती अमेरिकेला पुरवलेली आहे त्याच्या विरोधामध्ये आम्ही आंदोलन करतोय असा थेट पवित्रा जो आहे तो या ठिकाणी कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे। भारत अमेरिका प्रस्तावित व्यापार कराराच्या विरोधात मुंबई युवा काँग्रेस पुढील 5 दिवस इथे सरकारच्या विरोधात अशाच पद्धतीने ठिय्या मांडणार आहेत आणि प्रस्तावित करार हा शेतकरी विरोधी असल्याचा त्यांचा थेट आरोप आहे। शेतकरी आणि युवकांच्या हिताविरोधात जाणारा कोणताही करार कोणत्याही परिस्थितीत स्वीकारला जाणार नाही असा इशारा सुद्धा कार्यकर्ते देताना आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहतोय झीनत शबरीन ज्या मुंबई युथ काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत त्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतायत आणि या सगळ्यांशी आपण बातचीत करणार आहोत। पण त्यापूर्वीची ही सगळी जी दृश्य आहे ती सुद्धा आपण या ठिकाणी पाहतोय की कशा पद्धतीचं सध्या जे वातावरण आहे ते या ठिकाणी आहे। ठिय्या आंदोलनाला सुरुवात केलेली आहे आणि ठिकठिकाणी मुंबई असू द्या पुणे असू द्या किंवा मग देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये मुंबई युथ काँग्रेस आणि त्यासोबतच काँग्रेसचे जे ज्येष्ठ नेते आहेत ते या आंदोलनामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती आहे। स्वतः वर्षा गायकवाड आज दुपारी 3 वाजता या ठिकाणी दाखल होणार आहेत आणि त्यासुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होणार असल्याची जी माहिती आहे ती आपल्याला या ठिकाणी मिळते। आपण पाहतोय झीनत शबरीन आहेत आणि त्यांच्याशी आपण थेट बातचीत करणार आहोत। झीनत जी, आंदोलन इस जगह पे हो रहा है, न्याय सत्याग्रह ऐसा नाम दिया है, क्या कहेंगे? ये जो न्याय सत्याग्रह है ये हम इसीलिए आयोजन कर रहे हैं ताकि जिस तरीके से ये इंडो यूएस ट्रेड डील हमारे कॉम्प्रोमाइज प्रधानमंत्री ने अमेरिकन प्रेसिडेंट ट्रम्प के सामने झुककर इस ट्रेड डील को मंजूरी दी है, इससे आप देख सकते हो कि जितने हमारे किसान हैं, भारतीय जो हमारे किसान हैं जो ऑलरेडी कर्ज में डूबे हुए हैं, उनकी एक तरीके से हत्या हो रही है। क्योंकि ये जो 0% इम्पोर्ट ड्यूटी है उससे आप देख सकते हो किस प्रकार के प्रभाव गिरने वाले हैं। जो चीप US एग्रीकल्चरल प्रोडक्ट्स है वो इंडिया में आने वाले हैं 0% ड्यूटी के साथ, और हमारे किसानों के जो प्रोडक्ट्स है क्योंकि वो क्रैश प्राइस होने वाला है, वो प्राइस कंपेयर नहीं कर पाएंगे जो हमारे लोकल प्रोड्यूस किसान हैं, जो हमारे जितने भी किसान हैं उनको बहुत डायरेक्ट एक इम्पैक्ट गिरने वाला है। मंडीज़, जितने हमारे मंडीज़ है, MSP, इसकी एक प्रकार से ये ख़त्म होने वाला है। अभी ऑलरेडी एक प्रकार का ये मंडी पे अटैक हो रहा है। दूसरी बात, जो डेटा है, जिस तरीके से हम सभी नागरिकों का एक डेटा रहता है जो इंडियन गवर्नमेंट के पास है, उस डेटा का भी एक ट्रेड हो रहा है ये। तो हमारी मांग यही है कि इस इंडो US ट्रेड डील को रद्द किया जाए और जो डेटा हमारी है उसको सिक्योर करे और उसको अमेरिका के पास सरेंडर ना करे। इससे दबाव बनेगा सरकार के ऊपर और सरकार सुनेगी ये सारी बातें? ये गूंगी बहरी सरकार है। एक सरकार सुनती तो पहली बात, सरकार ये डील को कभी हाँ नहीं करते, लेकिन आज सभी जागरूक हो चुके हैं धीरे धीरे। क्योंकि जिस तरीके से एक सोशल मीडिया में भी मोदी जी ने एक लहर बनाया था, हमारे नेता विपक्ष राहुल गांधी को पप्पू कहलाया था, लेकिन आज आप देख सकते हो कि सोशल मीडिया में भी लोग इसको काउंटर कर रहे हैं। तो ये इस सत्याग्रह आंदोलन से हमारी आवाज़ को दबा नहीं पा सकते वो लोग, और हम तो आवाज़ उठाते रहेंगे। और हमारे इस सत्याग्रह माध्यम से हम सिर्फ यही आवाज़ उठाना चाहते हैं कि इस इंडो US ट्रेड डील से किस तरीके से फार्मर्स की और हमारे जो यूथ है उनकी एक प्रकार के फ्यूचर को कॉम्प्रोमाइज़ किया गया है। बिलकुल, शुक्रिया आमची बातचीत करने के लिए। तर आपण पाहतो या ठिकाणी न्याय सत्याग्रहाचं नाव देऊन आंदोलनाला आता सुरुवात झालेली आहे आणि एकंदरीतच आता काय भूमिका असणार आहे सर्व नेत्यांची, काँग्रेस नेत्यांची, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि याचा किती प्रभाव सरकारवर पडणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन शरण मार्गमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव